नाही तर महाराष्ट्रात नाही देशात आणि जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उत्सव जो आहे मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे. काल धुळ्याला गेलो होतो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी. त्यावेळेस सुद्धा असं मी म्हटलं की राजे अनेक येऊन गेले या देशामध्ये, परंतु राजा म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज येतात, दुसरे कोणी येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. 16व्या वर्षापासून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले. त्यांना सर्व मावळ्यांनी साथ दिली. महाराजांच्या सैन्याला मावळ्यांचं सैन्य म्हणायचं. लहान 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 समाजाचे लोक. एकच उदाहरण देतो, बहिर्जी नाईक. आज सुद्धा आमच्या सरकारकडे एवढे सगळे CID इंटेलिजन्स असताना अनेक गोष्टी आपल्याला समजत नाही, पण त्या काळी काहीच नसताना बहिर्जी नाईक समोरच्या बादशाहांच्या मुघलांच्या दरबारातल्या जाऊन खडानखडा माहिती काय काय होणार ते महाराजांना कळवायचे. अशी माणसं जी आहेत महाराजांकडे होती. त्यात हिंदू होते, मुसलमान होते. महाराजांची लढाई ही धार्मिक नव्हती, ही अन्यायाच्या विरुद्ध होती. आणि म्हणूनच महाराजांच्या बरोबर ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला गेले त्याला वाघ नखी बनवून दिली. त्या इस्माचं नाव रुस्तमे जमा, तो मुस्लिम होता. त्याने सांगितलं महाराज दगा फटका होईल, हे घेऊन जा लपून. महाराजांच्या बरोबर गेलेले जे वकील होते त्यांचं नाव होतं काझी हैदर, आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळेला इकडून हिंदू आणि मुसलमान लढत होते आणि महाराजांच्या समोर सुद्धा महाराजांचे अनेक नातेवाईक हिंदू आणि मुस्लिम लढत होते. हा लढा जो होता न्याय आणि अन्याय यांच्या विरुद्धचा होता.